मनोज जरांगे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये आता चांगलीच जुंपली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय अशी टीका प्रसाद लाड यांनी केली। जरांगेंनी चर्चेला यावं, समाजासाठी कोणी काय केलं यावर चर्चा करू असंही लाड म्हणाले। लाड यांच्या टीकेवर जरांगेंनी सुद्धा पलटवार केला। मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डीडी नावाचा रोग झालाय। हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे। देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा, मला वाटतं जर राजकारणच करायचं असेल तर आपण राजकारणात यावं आणि राजकारणाचं उत्तर राजकारणाने द्यावं। आणि जर समाजासाठी लढायचं असेल तर समाजासाठी लढत असताना ते चर्चेतून मार्ग काढायला हवा। आम्ही हेच करणार, मग आम्ही 300च पाडणार, आम्ही 288 उभे करणार। एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे। चर्चेला आम्ही देखील तयार आहोत, तुम्ही देखील तयार व्हा। आणि हा द्वेषाचं राजकारण। लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झालाय। डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषी। हे कोण आहे बांडगुळ? आता हे कोण आहे बांडगुळ? कवर तुकासाठी तो म्हणा लोकांचा बांडगुळ आहे। माझ्या नादावर नको पडू। तू किती पैशावाला आहे आणि तू किती करप्टेड आहे, मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा। कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे 400 ते 500 पोर, त्यांना ठाण्याचे SP न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढे ओपन मध्ये टाकले। तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असशील ना, ते देवेंद्र फडणवीसने का केलं विचार त्याला। तुला लय प्रेम आहे ना, देवेंद्र फडणवीस लग्न कर की एकदा त्यांनी चर्चेला तर यावं। आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात इथे उभे आहोत। या सभागृहात बैठक घेऊ। माझं म्हणणं आहे, तुम्ही क्षत्रिय म्हणता तर क्षत्रियासारखे लढायला शिका। जे लोक तुमच्या मागे आहेत त्यांच्याबद्दल नावं सांगा। विचारा शरद पवारांना जाप, विचारा उद्धव ठाकरेला जाप, विचारा बाळासाहेब थोरातांना जाप, विचारा त्या मराठा नेत्यांना जाप ज्यांनी तुम्हाला आरक्षण दिलं नाही। क्षत्रिय म्हणून कोणाच्या छत्रीखाली ते काम करतायत हे आता राज्याला कळायला लागलं। आम्हाला तर आता मनामध्ये असा संशय आहे की तुम्ही कोणाच्या तरी बोलवते धनी आहात आणि त्याच्यातून तुम्ही बोलता। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।